गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। विवेकाने जाने सुघटितसमाजाटिकविले महासिद्धान्ताचे हृदयरसिकत्वे उकलिले। लसद्भक्तिज्ञाने तरतरविला भागवत तरु तया ज्ञानेशाते विमलमतिने वंदन करू। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदन्धारते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाळ कृष्ण सकल स्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन। परमपूज्य डॉक्टर काका आणि समस्त सत्पुरुष सज्जन संत यांनाही नमस्कार। आपण सर्व भाग्यवंत श्रोते या शुभ सायंकाळी ज्ञानोबांची काही वचने ऐकायला उपस्थित झाला आहात। आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन आणि प्रवचन मालेतील पहिल्या प्रवचनाला प्रारंभ। तीनही दिवसांच्या प्रवचनाचा विषय भक्ताची लक्षणे असा आहे। काही चिन्हे भक्तात आहे की त्यावरून आपण हा भक्त आहे असं ओळखायचं। ज्ञानी कसा आहे याची काय लक्षणे, कसा ओळखायचा, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात ते सांगितलं। अर्जुनाने विचारलं स्थितप्रज्ञस्य का भाषा, ज्ञानाचं वर्णन कसं आहे सांगा। आणि ते वर्णन म्हणजे त्याची लक्षणे सांगण्यासाठी प्रजहाती यदा कामान इथून श्लोकांना सुरुवात केली। स्थितप्रज्ञ लक्षणे म्हणून तेवढं प्रकरण खूप प्रसिद्ध महत्त्वाचं आहे। असंच भक्ताची लक्षणे सुद्धा काय, ज्ञानाची सांगितली, आता भक्ताची सांगणं चाललंय। भक्ताची लक्षणे 9व्या अध्यायातही येतात, पण 12व्या अध्यायात विशेष करून सांगितलंय। 12व्या अध्यायाचं नावच भक्तियोग असं आहे। म्हणून भक्तियोगात भक्ताची लक्षणे सांगितली आहेत.
या तीन प्रवचनांमध्ये आपण ह्या लक्षणांचा थोडा विचार करू. हे थोडा हा बंद करून टाका, नाही तर नकोच. हा इकडचा बरा चाल, तो बंद करून. भक्तलक्षणांना प्रारंभ करण्याच्या आधी आत्ता जे इथे एक भक्तिगीत सादर करण्यात आलं त्याचा थोडासा इतिहास सांगते. राम वनवासात गेले. यथासमय रावणाने सीताहरण केलं. वनवास अजून संपला नाही. आता लक्ष्मण आणि राम दोघंच जण वनामध्ये सीता शोधण्यासाठी हिंडतायत. रामाला सीता नाही म्हणून फार दुःख झालं. ते झाडांना विचारतात, सीता इथून गेली, तू मग पाहिलं का? वेलांना विचारतात. प्राणी भेटले त्या प्राण्यांना विचारतात. विचारायला समोर कोणी नसलं तर हे सीते म्हणून हाका मारतात. एखाद्या देवानी एवढं रडावं का? आपल्या डोक्यात विचार येतो ना, असा विचार आपल्या डोक्यात येतो. याचं नाही मला काही म्हणायचं. भगवान महादेव आणि पार्वती कैलासावर बसलेले आहेत. त्यांनी या भूतलावर म्हणजे भारताच्या दक्षिण भागाकडे पाहिलं आणि लक्ष्मण आणि राम त्या वनात चाललेले त्यांना दिसले. त्याच्यामध्ये राम असे केविलवाणे दुःखी झालेले, प्रसंगी रडतात पण आहेत, असं पार्वतीने पाहिलं. आणि पार्वतीने महादेवाला प्रश्न विचारला, तुम्ही सतत कोणाचं भजन म्हणत असता? तुम्ही एकसारखं काय आठवीत असता? महादेव म्हणाले, मी रामाचं भजन करतो, रामाचंच नाव आठवीत असतो, दुसरं काही नाही. आठवण्यासारखं या जगात काही नाही. फक्त देवाला आठवावं. माझा इष्टदेव राम आहे म्हणून त्याची आठवण करताना त्याचं चरित्र आठवतो, त्याचं नाम आठवतो, त्याचं रूपही आठवतो आणि त्याने मी अत्यंत आनंदित असतो. पार्वती म्हणते, त्या रडक्या रामाला आठवून तुम्हाला काय बरं वाटतं? आपल्याला आनंद व्हायचा असेल तर आनंदित चेहऱ्याकडे पाहावं. ह्या रामाकडे पाहून कोणता आनंद होतोय तुम्हाला? हे असं काय बोलते? तो दिसतोय मला समोर रडताना. त्याला सीतेचं झालेलं वियोग दुःख सहन होत नाहीये. बरं, त्याला आता इतका विवेक नाही राहिला त्या तुमच्या रामाला. एखाद्या माणसाला विचारू सीता कुठं आहे म्हणून, तो झाडाला विचारतोय. एवढंही आता त्यांना समजेन असं झालं, इतकं दुःख झालंय. अशा दुःखी रामाचं भजन स्मरण करून तुमचं काय कल्याण होणार आहे मला एवढं सांगा. तेव्हा महादेवाने उत्तर दिलंय पार्वतीला, तुला दिसतो तसा राम नाही. काय पदाची सुरुवात आहे? नाही, आवाज करता येते. सांगतो प्रिये राम तो कसा, समजतेस तू राम ना तसा. सांगतो प्रिये राम तो कसा. ऐक, तुला तो रडताना दिसतोय ना, राम नक्की कसा आहे हे मी तुला आता सांगतो. तू समजतेस तसा तो बिलकुल नाही. आणि म्हणून रामाचं नक्की स्वरूप कसं आहे, रामाची लीला काय आहे
आत्ता कोणती लीला सुरू आहे? सीतेच्या वियोगाने राम एवढे दुःखी होतोय याचा काय अर्थ आहे? हे सगळं सांगण्यासाठी महादेव जेवढं बोलले त्याचं वर्णन सांगणारं ते गीत होतं. ही त्या गीताची पार्श्वभूमी आहे. आपण एक लक्षात ठेवू, रावणाने ब्रह्मदेवासाठी आराधना करावी म्हणून खूप तप केलं, कठोर तप केलं. शरीर, मन, खाणं पिणं या कशाचीही पर्वा न कर, हे बंद करा. याची पर्वा न करताना रावणाने कठोर तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे भक्ता, तुला काय पाहिजे? रावण म्हणतो मला अमर व्हायचं आहे, मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणतात हे विश्व मी निर्माण करतोय, माझ्या विश्वामध्ये अमर असं काही नाही. मागे पुढे कमी जास्त काळाने ते मरणार, पण सगळेच मरणार. आणि तो नियम मला तोडता येत नाही. म्हणून रावणा तू अमर हो असा वर मी देऊ शकत नाही. तो कायद्यातच नाही. कायद्यात बसेल तेवढंच मी बोलू शकतो. तू तुझा वर मागण्याचा विचार बदल, दुसरं काहीतरी माग. हुशार होता, विद्वान होता रावण, खूप विचार केला. मरण कोणामुळे येईल, कशामुळे येईल? आणि त्यांनी विचार केला माझे जे शत्रू आहेत ते माझा घात करू शकतात. माझे शत्रू म्हणजे दैत्यांचे शत्रू देव आहेत. म्हणून रावण म्हणाला मला देवांच्या पासून भय नसावं, त्यांच्या हातून मी मरू नये. विधाता म्हणतायत तथास्तु. आता रावणाला मृत्यू देवांच्यामुळे येणार नाहीये. त्याने आणखी विचार केला, देव परके, त्यांच्यापासून धोका नको, तो जमलं. पण माझेच लोक म्हणजे दैत्यच जर माझ्या विरोधात गेले, त्यांनीच बंड केलं, तरी मी मरून जाऊ शकतो, ते माझा घात करते. आणि म्हणून त्यांनी दुसरा मागितला वर, मला दैत्यांच्या पासून सुद्धा भय नको. विधाता म्हणतायत तथास्तु. तीनच प्रकार आहेत या जीवाचे, देह धारण करणाऱ्या जीवाचे प्रकार तीनच आहे. अत्यंत सत्वगुणी ते देव होतात, हा एक प्रकार. जे सत्वगुणाकडे पाहणाऱ्या रजोगुणाने युक्त आहे असे मानव, हा दुसरा प्रकार आहे. आणि जे फार तमोगुणी आहेत, विवेक नाही, विचार नाही, विध्वंसक आहे, हिंसक आहे, असा तिसरा प्रकार दैत्य. जगात मानव देहधारी जीवांमध्ये मानवी देहासारखे देह असणारे हे तीनच प्रकार, देव, दैत्य, मानव, मनुष्य. देवापासून धोका शक्य आहे, वर मागून घेतला नाही, आता भीती नाही. दैत्यापासून शक्यता आहे, त्याबद्दल वर मागितला, तोही मी निर्भय झालो त्या बाबतीत. आणि मानव तर माझ्यापेक्षा दुर्बळच आहेत. दुर्बळ माणसं मला काय मारणार आहेत? म्हणून माणसांकडून मला कधीच धोका होणार नाही. ज्यांच्यापासून धोका शक्य आहे त्यांचा बंदोबस्त केला आहे. अत्यंत आनंदाने टाळ्या वाजवीत रावण नाचला, आता मी अमर झालो, बस. आपल्या राज्यात लंकेत गेला, राज्यकारभार सुरू झाला, सगळं झालं. या 2 वरामुळे उन्मत्त झाला हो रावण. मुळात तो तमोगुणीच आहे.
विद्वान असला तरी विद्वत्ता तमोगुणाची असेल ती विध्वंसकच असते. तमोगुणामधला सद्गुण सुद्धा वाटोळं करतो. आणि सत्वगुणात एखादा दोष असला तरी तो त्रासदायक नसतो. तो रावण असा उन्मत्त झाला. सगळ्या प्राण्यांना, मानव प्राण्यांना, देवांना अत्यंत छळायला लागला. सगळे लोक कासावीस झाले. ह्या रावणाचा बंदोबस्त केला पाहिजे. ज्याला ज्याने निर्माण केलं त्याच्याकडे जावं म्हणून सगळे त्या ब्रह्मदेवाकडे आले. हे निर्माण करताना तू कसा नाही सगळ्यांचा विचार केला? रावण म्हणतो, कोणी तपश्चर्या केली आणि ती ठराविक उन्नतीपर्यंत पोहोचली असली तर वर देणे माझा धर्म आहे. मी धर्म मोडीत नाही. एखादा विद्यार्थी फारच वाईट वृत्तीचा, वाईट आचरणाचा आहे, पण पेपरमधले 10 उदाहरणं त्यांनी उत्तम सोडवले आहेत. परीक्षेत त्याला तेवढे गुण दिल्याशिवाय राहत नाही. तो किती वाईट वृत्तीचा आहे याचा विचार न करता त्यांनी पेपर कसा सोडवला एवढंच पाहिलं जातं. परीक्षेला बसणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याचं चरित्र युनिव्हर्सिटी वा बोर्ड पाहत नाही, विचारित नाही घेत. त्यांनी कसे प्रश्न सोडवले एवढंच पाहून रिझल्ट लागतो. आणि म्हणून तो उन्मत्त असणारा, दुष्ट असणारा, पण त्यांनी आवश्यक तेवढी तपश्चर्या केली आहे म्हणून मला वर देणे भाग आहे, दिला आहे. सगळे लोक म्हणाले, आता याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय विश्व चालवणाऱ्या विष्णूकडे गेलो पाहिजे. आपण विष्णूकडे गेले. विष्णूने पहिलाच प्रश्न विचारला, काय वर दिलाय? त्याला देवांपासून भय नको नाही असा वर दिला आणि त्याला दैत्यांपासून भय नाही असाही वर दिला. विष्णू म्हणाले, आता तुम्ही सगळे परत जा. रावणाचं काय करायचं आता मी पाहतो. त्याच्या वरामध्ये 2च प्रकार लागले, देव आणि दैत्य. आणि विष्णू म्हणाले की आता मी मानवाच्या रूपाने त्याला मारायला जातो. म्हणजे वरही बिघडत नाही, आपलं कामही साधत आहे. म्हणून ईश्वराने जेवढे अवतार घेतले त्यात राम अवतार मानवी अवतार आहे, लक्षात ठेवा. एवढं विसरलो म्हणजे रामाबद्दल आपले वाटेल ते गैरसमज शक्य आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. राम हा मानवी अवतार आहे, प्रत्यक्ष ईश्वर आहे, पण अवतार मानवी घेतला आहे म्हणून त्याला मानवाच्या धर्मानेच जगावं लागलं आहे. थोडासा दृष्टांत. एक खूप धनाढ्य श्रीमंत माणसाचा पोरगा आहे, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे. तो उत्तम प्रकारचा अभिनय करतो, नट आहे फार चांगला. मग एका नाटकात काम करायचं ठरवलं. नाटकात एक नायक असतो आणि सगळी कथा नाटकाची त्या नायकाभोवती असते. त्या नाटकात लिहिलंय नाटक, त्यात नायक भिकारी दाखवलाय आणि सर्वात चांगला हा नट आहे म्हणून यांनी त्या नाटकात भिकाऱ्याची भूमिका घेतली. त्याला मी अब्जाधीश आहे हे विसरून नाटकाच्या वेळी त्या मंचावर त्याला भीक मागून दाखवावी लागते. मी 8 दिवसापासून उपाशी आहे असंच म्हणावं लागतं. त्याला 2-3 पोळ्या पाहिजे पोट भरायला. चतकोर पोळी द्या असंच तो म्हणतो. 2-4 पैसे द्या असं म्हणतो. अब्जाधीश पोरगा त्या स्टेजवर 3 तासपर्यंत तो 4 पैशाची भीक मागतो, तुकडाभर भाकरी मागतो.
त्याने भिकाऱ्याची भूमिका धारण केली आहे. आता एवढ्या अवतारापुरतं ईश्वराने मानवाची भूमिका घेतली आहे. आणि म्हणून रामाला ह्या नाटकात मानवाप्रमाणे वागावं लागणार. मानवाचे काय धर्म आहे? कशाचाही वियोग झाला की वाईट वाटतं. माझ्या दप्तरातला पेन त्या पुस्तकांच्या गडबडीत लवकर हातात येत नाही. 2-3 मिनिट पेन सापडत नाही दप्तरात. तेवढा वेळ माझा पेनचा वियोग आहे, तोही बरा वाटत नाही. तेवढा वेळ मी खूप व्यथित असते. वियोग दुःखासारखं दुःख नाही, आणि वियोगाची कल्पना ही माणसांचीच आहे. देव कधी वियोगाने रडत नाही, त्याने वियोग होत नाही. संतांना वियोगाचं दुःख नाही, त्यांच्या दृष्टीने कशाचीच हानी होत नाही. ज्ञानी तर सर्व वासुदेव अविनाशी म्हणून पाहतायत, त्यांना वियोग दुःख नाही. पण सर्वसामान्य माणसं जे अजून भक्तही झाले नाहीत, अजून ज्ञानीही झाले नाही, अजून त्यांना योगही जमला नाही, ते मानव वियोग दुःखाने रडतात. एखादी गोष्ट कमी असली म्हणजे त्यांना वाईट वाटतं. आता इथेच उशिरा येणाऱ्या श्रोत्यांना खुर्ची नाही मिळत, वाईट वाटतंय त्यांना. आणि त्या एकाला वाईट वाटलेलं पाहणाऱ्या आपल्या सर्वांनाही वाईट वाटतं. अरे अरे, याला नाही खुर्ची मिळाली. ही मानवाची लक्षणे आहेत. आणि म्हणून सीतेचा वियोग झाल्यावर मानवी भूमिका असल्यामुळे रामाला शोक करून दाखवावा लागलाय. लक्षात ठेवा, ते नाटकात घेतलेली भूमिका वठवत आहेत. असं समजून घ्या, पार्वती तू असं समजून घे, म्हणजे तुला कळेल की राम ना तसा. तुला तो रडताना दिसतोय, तुला तो अवतार राम कळतोय, पण ज्याचा अवतार आहे तो ईश्वर मला कळतोय. त्याला कशाचा वियोग नाही आहे. आणि ह्या वियोगाचे कष्टसुद्धा, शोक त्याला एवढ्या अवतारापुरते असं समजून घेतलं म्हणजे रामचरित्रातल्या रामाबद्दल आपले सगळे गैरसमज निघून जातील. मानवासारखं वागावं लागलं रामाला. नसता वागला तर काय झालं असतं? मग रावणाला त्याला मारता नसतं आलं, वर मोडता येणार नाहीये. मानवाच्या हातून त्याला मृत्यू नको असं त्या वरामुळे ठरलंय. म्हणून शस्त्र घेऊन मानव रूपाने राम येणार आहे. आणि त्यांनी जर स्वतःची अतर्क्य सामर्थ्य शक्ती दाखवली तर रावण म्हणेल हा माणूस नाही आहे, हा देव आहे किंवा हा दैत्य आहे, आणि म्हणून हा मारणार नाही मला. मग आणि असं रावणाने त्याच्यावर आक्षेप घेऊ नये म्हणून रामाने जीवनातली प्रत्येकच कृती ही मानवाला शोभेल अशी केली. तोही मानव सदाचारी, सभ्य, विवेकी. आणि म्हणून वनवासात जा 14 वर्ष मानलं. मानवाने पितृभक्त असावं, मानवाने मातृभक्त असावं. ही पितृभक्ती रामाला सिद्ध करावी लागली. ईश्वर रूपाने रामाला वडीलही नाही आणि आई नाही, तो ईश्वरच आहे. पण मानवी अवतार घेतल्याबरोबर दशरथ पिता झाला. ईश्वराला कशाची बायको आली? काही नाही. मानव म्हणून सीता त्यांची पत्नी आहे. लक्षात ठेवा, ही सगळी नाते रामाच्या बद्दल आणि रामाची प्रत्येकच कृती अवताराचं रहस्य लक्षात घेऊन त्याचं मूल्यमापन आपण करावं. एवढं सगळं तत्त्वज्ञान
मग पार्वती म्हणते, तुम्ही म्हणता तो तसा नाही, मग कसा आहे? म्हणून रामाच्या सर्व स्वरूपाचं वर्णन आहे. संपूर्ण जगत चालवणारा तो सूत्रधार आहे. जगाचं होय नाही त्यालाच कळतं. सर्व शक्ती संपन्न, सर्व ज्ञान संपन्न, सर्व व्यापक. राम कुठे नाही असं ठिकाण नाही. रीता ठावया राघवे वीण नाही, असं सगळं वर्णन सांगितलं. सर्व रूपाने तोच नटला आहे. हे कसं शक्य आहे? रामाचं मुख्य स्वरूप जे ईश्वर आहे तोच सगळं बंद आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे मी म्हणजे ईश्वरच, तुम्ही म्हणजे ईश्वर, लोखंडी दांडा म्हणजे ईश्वर. हे कसं शक्य आहे? का नाही शक्य? एक फार श्रीमंत माणसाने, तो देवीचा उपासक होता, दुर्गा देवीचा उपासक, पैसा पुष्कळ आहे. त्याने विचार केला दुर्गेची मूर्ती सोन्याची करावी. गेला सोनाराकडे, किती ग्रॅमची करू? कमीत कमी 500 ग्रॅमची करा. ठीक आहे, केली मूर्ती. दुर्गेची 8 हाताची मूर्ती तयार केली. पण दुर्गा नुसती नसते, ती सिंहावर बसलेली असते. मग आता तुम्ही सिंह पण करा. किती ग्रॅमचा करू? 500 ग्रॅमचा करा. एवढी दुर्गा बसायची, सिंह नको का धष्टपुष्ट? तेवढीच करा. झाला सिंह झाला. दुर्गेच्या 8ही हातात शस्त्र असतात. खड्ग आहे, धनुष्यबाण आहे, गदा आहे, त्रिशूळ आहे. त्याच्याशिवाय कशी दुर्गा? तिच्या हातात भगवद्गीतेचं पुस्तक थोडी द्यायचं. शस्त्रच पाहिजे. 8 शस्त्र आहेत. मग तुम्ही सगळे 8ही शस्त्र करा. केले. तेही अशाच इतक्याच ग्रॅमचे केले. आता मी पाहते त्या मूर्तीकडे, मला ही गदा दिसते, मला हे त्रिशूळ दिसतंय, मला हा सिंह दिसतोय, मला ही दुर्गा दिसते. त्या मूर्ती करवणाऱ्याने म्हटलं, अरे आणखी एक राहिलं ना. काय राहिलं? तिने महिषासूर मारला. त्याला मारलाय तो तिच्या पायाशी दाखवा ना. महिषासूरही केला 500 ग्रॅमचा. मला महिषासूर दिसतोय, सिंह दिसतोय, खड्ग तरवार दिसते, दुर्गा पण दिसते. सोनाराला विचारलं, तुला काय काय दिसतंय? तो म्हणतो, मला फक्त सोनं दिसतंय. ह्या सोन्याला तुमची अडाणी दृष्टी सिंह म्हणते. माझी ज्ञानी दृष्टी आहे, त्या सिंहाला हे मी सोनंच म्हणतोय. ज्ञानाची दृष्टी सोनं पाहते आणि अज्ञानाची दृष्टी वेगवेगळ्या आकृत्या पाहते. हे सगळं सोनंच बनलंय का नाही सांगा? त्या सगळ्या मूर्तींमध्ये सगळं फक्त सोनंच आहे. तसं हा लोखंडी दांडा, हा बोलणारा माई, हे कागदाचं पुस्तक, हे आत्ता जिवंत दिसणारा वक्ता मी, श्रोता म्हणून बसलेले आपण, दारं खिडक्या दिवे, हे सगळं तोच बनला आहे. आपल्याला वेगवेगळं दिसतं, आपण अजून शिकलो नाही म्हणून. पण एखाद्या साधू सत्पुरुषाला आणा, आचार्यांना आणा, त्यांना हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तोची. भक्तांचा राजा हे सगळं एकच जो पाहू शकतो तो आहे. एकच शरीराने सगळे आपण वेगळे आहोत.
पण चैतन्याचा विचार केला तर आपल्या कोणात एकमेकापासून काही फरक नाही. त्या सोन्याच्या सगळ्या आकृत्या वेगवेगळ्या आहेत, पण त्या आकृत्या ज्याच्या ते सोनं सर्वांमध्ये एकच आहे, काही कमी जास्त नाही. जेवढा परमात्मा मुंगीमध्ये आहे तेवढाच हत्तीमध्ये आहे, काही फरक नाही. अशी आपल्याला दृष्टी पाहिजे. ही दृष्टी ज्याला आली त्याला भक्त म्हणतात. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय म्हणजे गीतेचा 12वा अध्याय भक्तियोग सांगतो. योगाची लक्षणे, योगाचा परिचय 12व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी करून दिलाय आणि 13व्या श्लोकापासून मी शिकवलेला भक्तियोग ज्यांनी आत्मसात केलाय आणि त्या योगाप्रमाणे ज्यांनी स्वतःला पूर्णपणे बनवलंय, तो भक्त कसा ओळखावा, कसा दिसतो, कसा वागतो, अर्जुना आता तुला सांगतो. म्हणून या ठिकाणी जी भक्ताची लक्षणे 13व्या श्लोकापासून सुरू होत आहेत, तेवढा श्लोक म्हणते, पुढचं विवेचन नंतर सुरू करते. ज्यांना श्लोक पाठ आहे त्यांनी माझ्यासोबत म्हणा. श्री भगवान उवाच अद्वेष्टा सर्वभूतानां, म्हणायचं सगळ्यांनी, अद्वेष्टा सर्वभूतानां. म्हणा पुढे. निरहंकारः दुःखसमः क्षमी. ही लक्षणे आहेत. परिपूर्ण झालेल्या भक्ताच्या अंगी हे सद्गुण येतात. अद्वेष्टा सर्वभूतानां पहिलं आहे. ह्या लक्षणांचा विचारच आपल्याला करायचा आहे. आता 20व्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकात काही काही लक्षणे आहेत. जेवढे आपल्याला बोलता येतील तेवढ्या लक्षणांचा आपण आता विचार करायचा आहे. एक लक्षण सांगण्यासाठी भक्त व्हायचं असेल तर काय करावं? एक लहानशी गोष्ट सांगते. एक अत्यंत दरिद्री माणूस होता. श्रीमंत माणसाची गोष्ट सांगितली, आता गरीब माणसाची सांगते. रोज 2 वेळा त्याला जेवायला मिळत नाही, इतका गरीब आहे. पायात जोडे नाही, चांगले कपडे नाहीत. काहीतरी भीक मागतो, कसं तरी चालवतो, जेवतो. आज काहीच खायला मिळालं नाही, अत्यंत वाईट वाटलं. आणि दुःखी अंतःकरणाने तर घरात रडत बसायपेक्षा आपण थोडं बाहेर जाऊ, तेवढंच मोकळं होईल मन. निघाला. रस्त्याने काही अंतर गेला. एका मैदानात खूप गर्दी जमलेली दिसली. इथे काय सुरू पाहिलं तर एक कोणी कीर्तनकार कीर्तन करताना दिसला. हा काय आता बोलतो हेच आपण ऐकू. बसला. तो कीर्तनकार रामाचं महत्त्व सांगत होता. त्याचा कीर्तनाचा विषय राम होता. सांगितलं त्याने, रामाची भक्ती करणाऱ्याला काही कमी पडत नाही, त्याचा मान सन्मान होतो, त्याच्या प्रपंचात काहीच न्यून राहत नाही, खाण्यापिण्याची रेलचेल राहते, त्याचे पोरं बाळं शिकतात, समाज त्याला खूप मानतो. जीवनात आपली जेवढी अपेक्षा आहे ती सगळी रामाची भक्ती केल्याने पूर्ण होते. असं तो 2 तास बोलला कीर्तनकार. हा प्रत्येक वाक्यागणिक स्वतःला समजावून देत होता, आपल्याला सगळंच कमी आहे, आता आपण रामाची भक्ती करू म्हणजे सगळं मिळेल आपल्याला. छान निर्णय घेतला त्याने. कीर्तनाहून घरी जाता जाता दुकानात गेला. काही भीक मागून मिळालेले 4-2 पैसे खिशात होते. रामाची एक लहान मूर्ती विकत घेतली.
आता पूजा करायची रामाची. घरात काहीच नाही. नैवेद्याला थोडीशी दूध घेतलं, साखर घेतली, उदबत्ती लावायसाठी 2 उदबत्त्या विकत घेतल्या, निरांजन दिवा लावायला पाहिजे वाती घेतल्या. असं सगळं आवश्यक तेवढं पूजा सामग्री घेऊन तो घरी गेला. घर आहे काही मोठं चांगलं थोडी आहे. एका भिंतीला एक कोनाडा होता. तो त्यांनी पुसला, जरा स्वच्छ केला. घरात जे काय फडकं होतं ते अंथरलं, मूर्ती त्याच्यावर ठेवली. आणलेल्या सामग्रीने त्यांनी रामाची पूजा केली. खूप बरं वाटलं. त्याने सांगितलं तसं मी आता सगळं करणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच केलं, पुन्हा संध्याकाळी तसंच केलं. रामा, मी तुझी भक्ती करतोय, रामा, मी तुझी पूजा करतोय, आता माझ्या जीवनात काही कमी ठेवू नको, असं रोज प्रार्थना करतोय. 8 दिवस झाले, खायला अजूनही मिळतच नाही. 15 दिवस झाले, मी माझ्या मिळालेल्या 4 पैशामधून मी खात नाही, याला खाऊ घालतोय रोज. त्याचं नैवेद्याला दूध आणतोय, त्यात साखर टाकतोय, उदबत्ती आणतो, वात लावतो. मी इतकं त्याच्यासाठी करतोय आणि तो काही माझ्याकडे पाहायला तयार नाही. नको, आता उद्यापासून पूजा बंदच करतो. पावत नाही हा राम, ह्या रामात राम नाही असं त्याने ठरवलं. आता उद्याचा दिवस यायचा आहे, आजचा चालू आहे. पुन्हा असा वाईट वाटून बाहेर निघाला. त्याच मैदानाकडे आला, तिथे पुन्हा कीर्तन चालू होतं. आणि तो कीर्तनकार कृष्णाचं महात्म्य सांगत होता. जगात कृष्णासारखा देव नाही. आपल्या भक्ताला कधी संकटात राहू देत नाही. त्याचे सगळे मनोरथ पूर्ण करतो. जन हो, श्रोते हो, काही तुम्हाला तुमच्या जीवनात कमी वाटत असेल तर कृष्णाची भक्ती, पूजा, आराधना सुरू करा. त्याला वाटलं पहिल्या अर्धाचा पेक्षा हा जास्त चांगला आहे. आता घरी जाताना कृष्णाची मूर्ती घेऊन गेला. घरी आला, रात्री तसाच राहिला. सकाळी उठल्याबरोबर काय स्नान जमलं तसं केलं. रामाची मूर्ती कोनाड्यातून उचलली, खोलीतल्या एका कोपऱ्यात फेकून दिली. कृष्णाला बसवलं, खूप गोंजारलं. रामाची केली अशीच पूजा भक्ती तो कृष्णाची करायला लागला. आता माझं मात्र 4-2 दिवसामध्ये दारिद्र्य जाईल अशी त्याची श्रद्धा. पहिलीच पूजा कृष्णाची सुरू आहे. स्नान घालून झालं, काय वस्त्र वाहून झाले, गंध लावून झालं, फुलं वाहून झाले. आता आरती करायची म्हणून निरांजनीची ज्योत पेटवली, ती ओवाळली. उदबत्ती राहिली ना, आता धूप त्याला दिला पाहिजे ना. उदबत्ती पेटवायसाठी त्यांनी काडी उगाळली. उदबत्ती पेटते आहे, पेटली थोडीशी. त्यांनी उदबत्ती विझवून टाकली आणि काय विचार केला, मी इथे आड उभा असल्यामुळे निरांजनीची ज्योत काही रामाला दिसली नाही, पण उदबत्तीचा वास खोलीभर पसरेल का नाही. मी इथं उभं राहिलो काय, तिथे उदबत्तीचा तो सुगंध खोलीभर पसरेल, म्हणजे त्या कोपऱ्यातल्या रामापर्यंत जाईल ना तो सुगंध. जो मला पावला नाही, माझ्या पैशाचं ज्यांनी 15 दिवस खाल्लं, त्याला मला आता फुकटात सुगंध द्यायचा नाही.
म्हणून उदबत्ती मी विझवली आहे. पण विचार आला मग, उदबत्ती नाही लावली तर ती कृष्णालाही मिळणार नाही, आणि कृष्णासाठी लावली तर रामाला फुकटात मिळेल. आता काय करायचं? दरिद्री माणसं हुशार असतात, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे त्या पूजेच्या कृष्णापासून बाजूला आला, खोलीमध्ये हिंडला. त्याला कोपऱ्यात एका कापूस दिसला. तो कापूस घेतला. राम होता त्या कोपऱ्यात गेला आणि कापसाचे बोळे त्यांनी राममूर्तीच्या नाकात घातले. आता याचं नाक बंद केलं, याला नाही आता गंध कळायचा. आणि त्या रामाच्या नाकात कापूस भरून तो वळला कृष्णाकडे यायला. आता रामाकडे याची पाठ आहे, कृष्णाकडे तोंड करून चाललाय. तेवढ्यात कोपऱ्यातून आवाज आला, अरे भक्ता, मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवं ते माग, मी देतो. यांनी वळून पाहिलं, आपल्या खोलीत कोणीच नाही, कोण बोलतंय? नीट लक्ष गेलं, आवाज कोपऱ्यातून येतोय आणि राममूर्तीचे ओठ हलताना दिसले. नाही रे, रामच बोलतोय. आणि तो म्हणतो, मी कृष्णाची भक्ती करायला लागलो, हे तुला सहन नाही होत का? एवढा मत्सर, तू काही कर, मी त्याचीच भक्ती करणार आहे आता. असं नाही रे, मला कृष्णाचा मत्सर नाही, मला तोही आवडतो आणि तूही आवडतो. ते नाक दाबल्याबरोबर तोंड उघडलं तुझं. आता कसा छान बोलतोय. मला तर वाटतं तुला कृष्णच आवडत नाही. नाही वत्सा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो. आता गोष्टीतला मार्मिक भाग लक्षात घ्या सावधपणे. मग इतके दिवस मी करीत होतो, का नाही पावला? आज तुझं मी करीत नाही म्हणून तुला पुन्हा करून पाहिजे का काही? असं हे नाही वत्सा, आज तू भक्त आहे असं सिद्ध झालं. आज तू मला मी जिवंत आहे, चेतन आहे असं मानलंयस. मला सुगंध कळतो हे तुला मान्य झालं. सुगंध दुर्गंध काय आहे ते जिवंत असेल त्याला कळतात. आज तू उदबत्ती विझवून असं मला स्पष्ट सांगितलंय की राम चेतन आहे. ज्याची आराधना उपासना आपण करतो तो देव चैतन्य रूप आहे असं तू मानलं, तुला पटलं. हेच भक्ताचं लक्षण आहे. आपण पूजा अर्चा करतो तेव्हा आपल्याला असं वाटत असेल तर आपण निश्चितपणे भक्त आहोत, पण असं फार कमी वाटतं. आपण कुठेतरी सुट्टी पाहून गावाला जातो, घरातले सगळेजण जातो, 2-3 लहान पोरं आहेत त्यांना घेऊन जातो, दाराला कुलप लावतो, निघून जातो. आपल्या कोणत्याच पोराला आपण घरात कोंडून बाहेर जात नाही. कशाला न्यायचे? हे पोरं उगीचच कडेवर वागवावे लागतात. एवढे बारीक आहे तरी अर्धं तिकीट भरावं लागतं. राहू दे ह्या पोरांना घरात. पोरं घरात ठेवलेत आणि आपण बाहेरून कुलप लावून निघून गेलो. असं कोणी करतोय का आपल्यापैकी? नाही. का नाही करीत? ते पोरं जिवंत आहे आणि म्हणून पोरांची जिवंतासारखी व्यवस्था करण्यासाठी सोबत नेतो. आपल्या घरात कोणत्या तरी देवपाटावर देव आहेत, लक्षात ठेवा. आपण सगळे हिंदू धर्मी लोक, घरात देव आहेत. भलेही रोज पूजा न करत पण देव असतो. आपल्याला नको असतो पण लग्नात त्या पोरीच्या आईने बाळकृष्ण अन्नपूर्णा दिले ते तरी येतात, अजून फेकले नाहीत, आहेत. हे देव आपण कोंडून निघून जातो.
15 दिवस देवापुढे दिवा नाही, देवांना स्नान नाही, नैवेद्य नाही, आणि आपण हॉटेल हिंडून खात फिरतो. आपण का देवाला कोंडून जाऊ शकतो? आपल्याला अजून देव चेतन आहे हे मान्यच नाही आहे. पोरं चेतन आहे हे मान्य आहे म्हणून त्यांना घेऊन जातो. देव चेतन नाही असंच वाटतंय आपल्याला. भक्ताचं लक्षण आहे देव चैतन्य रूप आहे. चैतन्य रूप देव सगळं पाहतो आहे, सगळ्यांना पाहतो. सर्वांमधलं चैतन्य तोच आहे. हे ज्याला पटलं त्याला भगवान म्हणतात. ते राम बोलतायत, तो भक्त आहे असं समजावं. चेतन. माझ्या लहानपणचं मला आठवतंय, आमच्या घरचे सगळे गावाला निघाले की सगळे देव डब्यात भरून सोबत न्यायचे. मध्ये मुक्काम आला तर कुठेतरी नदी विहीर पाहून थांबून तिथे देवाची पूजा करायची, मग मुक्कामाला जायचं. देव सोबत नेत होते. असतो टीका करणे आजचा विषय नाही. भक्त लक्षणे शिकायची. जेवढी लक्षणे ह्या श्लोकांमध्ये सांगितली आहेत, भक्त याच लक्षणांनी युक्त असतो. हे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये अगदी जागृत असतात. भक्तांची जी लक्षणे म्हणजे ज्या सद्गुणांमुळे तो भक्त झाला, ते सगळे सद्गुण म्हणजे लक्षणे साधकाची साधने असतात. आपण एकाएकी ह्या सगळ्या लक्षणांनी नाही युक्त होणार, पण हळूहळू आपल्याला या लक्षणांचा अभ्यासच करावा लागेल आणि हळूहळू यातलं एक एक लक्षण आपल्याला आपल्या अंगी बाणवून घ्यावं लागेल. याच्यात खूप लक्षणे सांगितली. एवढी अंगी बाणवायला किती काळ लागेल? आयुष्यही संपेल. सोय आहे. भगवान वा ज्ञानेश्वर माऊली दयाळू आहेत. यातली 2-4 लक्षणे जरी आपण परिपूर्ण बाणवली तर ती आपोआप येतात. त्या बाकीच्या लक्षणांना वेगळं निमंत्रण नाही द्यावं लागत. हे 2-4 आले का की बाकीचे निघालेच यायला. म्हणून खूप प्रयत्नपूर्वक प्रामाणिकपणे अभ्यास, तप, आराधना, उपासना हे करीत राहायचं. कोणतंही एखादं लक्षण निवडावं, 2 निवडावी, सोपे सोपे, तेवढाच प्रयत्न करावा. बाकीचे आपोआप येतात. आमच्या अंगणात काही झाड आहे, पुढे तिथे पक्षी येतात. एखादाच पक्षी दिसला झाडावर आणि म्हणून मी अंगणात थोडेसे दाणे आणून टाकले. एक पक्षी जो येऊन बसला, म्हटलं आला पहा दाणे खायला, बरं वाटलं. 2 दाणे पुन्हा टाकले, आणखी 2-4 पक्षी आले. एक पक्षी आला की पक्ष्यांचा कळप येतो, लक्षात ठेवा. माणसंही तसेच आहेत. एक जण कुठे चाललं की हा कुठे चायला पाहायला पुष्कळ जण येतात. एक लक्षण अंगी बाणवलं की बाकीची लक्षणे म्हणतात हे लक्षण कोणाकडे चाललंय, आपणही तिथे जाऊ. सर्व लक्षणे बाणवणे काळाच्या दृष्टीने, आपल्या सामर्थ्याच्या दृष्टीने अशक्य होतं. पण काही लक्षणे अंगी बाणवणं काही अडचणीचं नाही. आपण माणसं, आपल्याला खूप समजतं. शक्ती दिली आहे देवाने, अवयव इंद्रिये दिली आहेत, काही विचाराची शक्ती दिली आहे. एवढ्या भांडवलावर भक्त लक्षणे अंगी बाणवणे अगदी सोपं आहे. अशा काही लक्षणांचा विचार आपण या ठिकाणी करायचं ठरवलंय.
लक्षणे सुचवणारा. पहिला श्लोक, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. अर्थ सांगते, मग काही विवेचन करते. अद्वेष्टा, तो कोणाचाही द्वेष करीत नाही. हे लक्षण ऐकताना आपण आपल्याला तपासीत चालू. तो कोणाचाही द्वेष करीत नाही. सर्व भूतांना म्हणजे फक्त माणसांचाच नव्हे, पशु पक्षी जनावर वाघ सिंह सुद्धा, मुंगी कोणते हत्ती एवढे सगळे प्राणी कोणाचाच तो द्वेष करीत नाही. जे जे निर्माण झालं त्या प्रत्येकाला भूत म्हणतात. तो कोणत्याच भूताचा द्वेष करीत नाही. द्वेष नाही करीत तर मग काय करतो? मैत्र, सर्वांशी मैत्री करतो. प्रत्येकाशी मैत्रीने वागतो. मैत्र करुण, दुःखितांच्या बद्दल त्याच्या चित्तात दया उत्पन्न होते. कोणी दुःखित पाहिला की त्याच्या चित्तात ती दया जागृत होते. अरे अरे, याला काय हे कष्ट आहेत असं वाटून तोच दुःखी होतो. याला करुणा म्हणतात. नुसतं वाईट मलाही पण वाटतं, खूप वाईट वाटतं माझं, पण करुणा आहे असं संत नाही म्हणत. कारण वाईट वाटतं मी तोंड घेऊन तशीच निघून जाते. करुणा त्याला म्हणायची की त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याच्या दुःखाने काय कष्ट आहेत त्यांनी आपण व्यथित व्हावं, आपल्याला दुःख व्हावं आणि यथाशक्ती ते निवारण करण्याचा प्रयत्न करावा. एवढे दोन्ही भाग मिळून जी चित्तवृत्ती आहे ती करुणा आहे. दया करुणा. मैत्र करुण एवच निर्मम. मम म्हणजे माझं. निर्मम, जो कशालाही माझं म्हणत नाही, त्याचं ममत्व नाही. नाही माझं म्हणत, निर्ममो, माझं म्हणत नाही. माझं म्हणण्याचं कारण स्वतःला आधी मी म्हणावं लागतं, मग माझं तयार होतं. म्हणून तो निरहंकार आहे. स्वतःच्या मीपणाची सुद्धा त्याला जाणीव नाही. मी कधी करीत नाही. कोणी लिहिलं हे गाणं, लागलीच मी टावकारून पुढे येते. तुम्ही माझ्याकडे पाहता, काय पाहता होते? मीच लिहिलंय. भाजी खूपच छान झाली, कोणी केली? ती करणारी लागली पुढे येते. दुसरं कोण करणार आहे माझ्याशिवाय? प्रवचनाला किती लोक होते ते नाही पाहिलं, पण मी नक्की गेले होते. हे बाकीचे नुसते TV पाहत बसले, पण कोणी नाही आले. मी गेले प्रवचनात. हे अहंकाराचे परिणाम आहेत. तर तो मीच समजत नाही, आणि मी समजत नाही म्हणून माझेही समजत नाही. निर्मम, निरहंकार. सुख दुःख सम होतो. दुःख झालं तरी चित्तवृत्ती हालू देत नाही, आणि सुख झालं तरी नाही. सुखाने उचंबळत नाही, दुःखाने खचत नाही. अशी मनोवृत्ती समपातळीत राहते. आणि क्षमी, माणूस म्हटला की कुठेतरी चुकतो, त्याच्यात ज्ञानाची कमतरता असते. म्हणून प्रत्येक क्षणी आपल्या ठिकाणचं ज्ञान जागं असेल असं नाही ठरवता येत. ज्ञान त्याचा परिणाम व्यवहारात वापरायसाठी विवेक हा आहे. आपला विवेक प्रत्येक वेळी जागा असेल असं नाही. विवेक जागा नसतो तेव्हा हातून काहीतरी दोष घडतोच.
मानवाचं लक्षण आहे ते. अतिमानवाचं नाही, पण मानवाचं नक्की आहे. संत मानवाचं ते लक्षण नाही, भक्त मानवाचं नाही, पण सामान्य माणसाचं ते लक्षण आहे. तो सुखदुःखात समान नसतो आणि कोणाच्या चुका झाल्या तर तो क्षमाही करू शकत नाही. जेव्हा खाली बसून श्रोता म्हणून मी प्रवचन कीर्तनात जायचे, बसायचे, फार गर्दी. आता टी व्हीमुळे कीर्तन प्रवचनाची गर्दी कमी झाली. माझ्या लहानपणी नव्हते टी व्ही, सारी गर्दी कीर्तन प्रवचनात, हजारो माणसं अशी मी बसलेली. कोणीतरी उशिरा येतच आणि उशिरा येणाऱ्याची हौस असते की आपण पुढे जावं. माहीत नाही काय असं होतं. पुढे जावं सगळ्यांना वाटतं, हा मानवी स्वभाव आहे. मागे राहावं कोणालाच आवडत नाही. याप्रमाणे बैठकीत सुद्धा पुढे जाऊन बसावं असा कोणीतरी एक श्रोता आला आणि तो माझ्याजवळून जाऊन कुठेतरी जागा धरीत होता. त्याचा पाय मला लागला. त्यांनी लाथ नाही मारली, पण त्याचा पाय लागला मला. जरा गर्दी आहे तर पाहून चालावं की नाही. त्याच्या अपराधाची मी क्षमा नाही केली. त्याला ज्या अर्थी शिकवते पाहून चालावं, तरी कीर्तनात मला माझा स्वभाव नीट प्रकट नाही करता आला, म्हणून मी फार सभ्य बोलले, पाहून चालावं. माझ्या मनात यापेक्षा वेगळं होतं. आंधळे आहा का हो तुम्ही? मला हेच म्हणायचं होतं, पण कीर्तनात असं बोलणं शोभत नाही, म्हणून मी भाषा थोडी सौम्य केली. क्षमी. कोणाच्या कोणत्याही दोषाचं एवढं प्रदर्शन मांडू नये, त्याला काही नावं ठेवू नये, त्याच्या मनाला दुःख देऊ नये आणि आपणही दुःखी होऊ नये. मी मला शिकवून ठेवायला पाहिजे. श्रोत्यात जाऊन बसताना फार गर्दी, एकमेकाचा धक्का एकमेकाला लागू शकतो, तेवढं आपण सहन करायच्या तयारीनेच बसावं. क्षमी. आणि अशाही परिस्थितीत असं समजावं, श्रोता म्हणून धार्मिक कार्यक्रमात जो येणार आहे त्याला कधीच कोणाला लाथ मारावी असं वाटत नाही. म्हणून त्यांनी लाथ मारली नाही, लागली आहे आणि त्याचा दोष नाही. हे जागेपणी केलं तर दोष आहे. एखाद्या कार्यक्रमात खूप गर्दी जमली आहे, एका ठिकाणी माणसं राहत आहेत, रात्री निवास आहे, झोपायला आहे. आपल्या घरी एका खोलीत आपण झोपत असू, पण अशा ठिकाणी गेल्यावर एकाच खोलीत 10-15 माणसांना झोपावं लागतं. जवळजवळ झोपतात. झोपेत आपलं शरीर कशी वळवळ करतं आपल्याला कळत नाही. माझा पाय त्याला लागतोच, पण माझा पाय त्याला लागला आहे, ज्याला लागला आहे तो तक्रार नाही करीत. तो म्हणतो हा झोपला आहे म्हणून ज्याला नाही कळलं. आता जागेपणी पाय लागला की आपल्याला आवडत नाही, झोपेत लागला तर मान्य करतो. लहान पोराच्या लाथा आपल्याला लागतात, कधीच तक्रारी नाही. मोठेपणी तक्रारी. जागृती असताना, विवेक जागृत झाला असताना ते मुद्दाम केल्यात जमा होतं. अशाही परिस्थितीत क्षमा केली पाहिजे, पण न कळत झाल्यावर तर क्षमा करणे असा विषयच नाही, ते दुर्लक्षितच करायचं असतं. असा तो क्षमी असतो. यावर फार छान उत्तर देण्यासाठी ज्ञानोबांनी ओव्या लिहिल्या. द्वेष शब्दाचा अर्थ अनावड, न आवडणे, अप्रीती, प्रेम करता न येणे, न आवडणे.
याला द्वेष करणे म्हणतात. हे योगशास्त्रातला शब्द आहे द्वेष हा. आणि द्वेष शब्दाच्या विरुद्ध राग शब्द आहे. राग म्हणजे आवडून तिथेच चिकटणे, आणि द्वेष म्हणजे न आवडल्यामुळे सोडून निघून जाणे. हे योगामधले शब्द आहेत. आणि ह्या दोन्हीही गोष्टी जो करतो, आवडला की चिकटला, नाही आवडलं की धिक्कार करून गेला, काही आवडत नाही असं करूच नाही. एखाद्या कंपनीला खूप फायदा झाला म्हणून कंपनी ठरवलं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा दिवाळीत. आणि काय द्यावं ठरवलं? सगळ्यांना 10 ग्रॅम सोनं द्यायचं ठरवलं. आता बाजारातून आणायचं. 500 कर्मचारी येतो, कोणत्याही सोनाराकडे 500 अंगठ्या नाही मिळाल्या. मला 10-10 ग्रॅमचा पाहिजे. 5-25 अंगठ्या घेतल्या. 10 ग्रॅमची काही साखळी घेतली. 10 ग्रॅममध्ये जेवढं काही होईल असे वेगवेगळे आकृत्याचे अलंकार घेतले. नाही तिथे सोन्याचं 10 ग्रॅमचं बिस्किटच घेतलं. पण प्रत्येकाला 10-10 ग्रॅमचं बोनस म्हणून सोनं त्यांनी वाटलं. आता प्रत्येकाला समान मिळालं का नाही सांगा? त्यांनी मला बिस्किटच दिलं, अंगठी नाही दिली असं म्हणायचं का मी? म्हणजे मी आकाराला मानायला लागले, त्या वस्तूला, सोन्याला मी नाही विचारात घेत आहे. याप्रमाणे हे कुत्र आहे, हे अस्वल आहे, हा साधू आहे, हा दैत्य आहे, हा दुष्ट आहे, हा बालक आहे, त्याला काही अक्कल नाही, हा वेडा आहे, म्हणून हे मला कोणी आवडत नाही. मला हे आवडतात, प्रवचन छान करतात, हुशार आहे, परीक्षेत मेरिटमध्ये पहिला आलाय, हा, हे आवडतात. मी यांचं भौतिक वर्णन ऐकतेन करते आहे. म्हणून काही जण आवडतात आणि काही नाही आवडत. पण जे चैतन्य याच्यात जितकं आहे तेच चैतन्य त्याच्यात तितकंच आहे. त्या सोन्याच्या वस्तूंचा विचार करा. सगळ्यांना एक समान सोनं त्या कंपनीने वाटलंय. देण्याच्या आकृत्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून योग्यता कोणाचीच कमी जास्त नाही झाली. कंपनीवाल्याला हा कर्मचारी आवडतोय तो आवडत नाही असा भाग नाही. सर्वांना त्याने समान दिलं. पाऊस पडायला लागला, शेजारी 2 घरं आहेत, त्याच्या अंगणात आणि आपल्या अंगणात पाऊस तितकाच पडतोय. पाऊस असं नाही म्हणत इथे नाही पडत म्हणून. पावसाला हा आवडतो तो नावडतो असा भेद नाही. आई आपल्या सगळ्या पोरांना सारखं वागवते. आई भेद करून वागत नाही. हे पोरगं आवडतं ते पोरगं आवडत नाही असं आईचं चरित्र नाही, लक्षात ठेवा. आणि कोणाचा असेल तर तिच्या आईपणात कमी आहे असं समजा. आपल्या अपत्यांना एक समान बुद्धीनेच प्रेम करायचं. हा आवड नावड तिथे नाहीच विषय. अद्वेष्टा सर्वभूतानां, सगळं आवडतं. माऊली मोठं छान म्हणते आहे. काय म्हणते आहे? उत्तमाते धरिजे अधमाते अधमाते अभ्येरिजे, हे काहीच नेणीजे वसुधा जेवी. पृथ्वीवर आपण सगळी भूतमात्रे जडचेतन राहतो आहोत. आपल्यापैकी कोणालाच पृथ्वीने लोटून नाही दिलं. सगळ्यांना ती सारखाच आधार देते. घाणेरडा पदार्थ घाण आहे त्यालाही पृथ्वी धारण करते. फुलांचा ढीग असेल तरी धारण करते. बालक आलं तरी धारण करते.
दैत्य दुष्ट आले तर धारण करते. ह्या पृथ्वीने कोण्याही जीवाला धिक्कारून फेकून दिलं असं चरित्र नाही पृथ्वीचं. या पृथ्वीला सगळे समान प्रमाणाने आवडतायत. हे पृथ्वीचं लक्षण आपल्यात पाहिजे. नावड अनावड हा अविवेकाचा परिणाम आहे. अविवेक हा अज्ञानाचा परिणाम आहे आणि अज्ञान हे सद्धर्माचं पालन न करण्याचा परिणाम आहे. म्हणून मुळापासून आपण बरे व्हायचो असू तर पहिल्यांदा धार्मिकच बनावं. धर्म म्हणतो त्याप्रमाणे वागत जावं, म्हणजे पुढच्या अनर्थाची सगळी परंपरा खुंटीत होते. द्वेष, आता ज्यांना भक्त व्हावं वाटतंय त्यांनी अद्वेष्टा होण्याचा प्रयत्न करावा. हे भक्त झालं की आपोआप अंगी अद्वेष्टापणा येतो. आपल्याला तसं व्हायचं आहे तर द्वेष करणे कमी करीत जाऊन आपण ते लक्षण अंगी बाणवावं. पुष्कळांना सुरुवातीला चहा प्यायची सवय नसते, सोसतही नाही. पण सगळेच पितांना पाहिल्यावर आपणही प्यावं वाटायला लागलं. थोडं थोडा करता तो इतका चहा पितो की आधीच्यांच्या पुढे गेला. आधीचे फक्त सकाळी पित होते 7 वाजता. याला आता 7 वाजता तर पाहिजेच, पण 9 वाजताही पाहिजे. विचारलं त्यांना, देऊ का चहा, आणू का आणखीन? अहो काय विचारता, मला किती द्या चालतो. अंगी सवय नव्हती, हळूहळू इतकी बांधते तो चहाचा व्यसनी तयार होतो. द्वेषालाही हळूहळू कमी करीत गेलो तर एक वेळेला भगवान म्हणतात तसे आपण अद्वेष्ट होऊन जाऊ. चांगल्या गुणाची जोपासना करण्याचा अभ्यास म्हणजे वारंवार तसं वागण्याचा आपण प्रयत्न करावा. आपण क्रियामानाचे अधिकारी आहोत. क्रियामान स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे. आपल्याला स्वतःला घडवण्याची योग्यता देवाने आपल्याला दिलेली आहे, ती वापरीत नाही आपण. आपण आपल्याला काय बनवायचं हे प्रयत्नांती होऊ शकतं. रोज काय खायचं, शरीरात किती रोग व्हायचा की आरोग्य राहायचं हे प्रारब्धाने आहे. पण आपण किती सभ्य व्हायचं, किती सुशिक्षित व्हायचं हे प्रारब्धाच्या पेक्षा क्रियामानावर जास्त अवलंबून आहे. यासाठी अद्वेष्टा होण्याचा प्रयत्न करावा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र, सर्वांशी मैत्री. कोणीच अप्रिय नाही राहत. मैत्री करणे म्हणजे सगळ्यांना प्रिय करून घेणे, सगळ्याचं समजेल तसं कल्याण करणे, कोणाचं कल्याण न करणे, अशी मैत्री. सख्य, सगळ्यांच्या बरोबर मैत्री. पूर्वी अरब देशांमध्ये, तिकडचे जे दक्षिण मध्य पूर्वेतले देश आहे त्या ठिकाणी गुलाम असायचे. मोठमोठ्या धनाढ्याकडे त्यांचे नोकर सेवेकरी ते गुलाम असायचे. आता जसा गुरांचा बाजार भरतो, इथे बैल विकत मिळतात, तिथे गायी विकत मिळतात, तिथे गुलामांचे बाजार भरवायचे हे श्रीमंत लोक. आणि माझ्या घरी मला कामाला 4 गडी पाहिजे, 4 गुलाम विकत आणायचे. काय पैसे असतील. गुलामाचा धंदा करणारे दलाल होते, व्यापारी होते. एका मैदानात गुलाम विक्रीला मांडलेले असायचे आणि मला एक पाहिजे कोणी, मी त्या बाजारात जायचो. किती वयाचा, कशा रंगाचा, दिसतो कसा, असं पारखून मी त्यातले ते 4 पोरं निवडायचे, गुलाम म्हणून आणायचे, त्यांना घरात कामाला झोंपायचे. गुलामच आहे तो. माझ्याबरोबर त्याला जेवायला नाही घालायचं. अन्न उरलं सगळ्यांचं जेवण तर त्याला वाढायचं.
त्यांनी उपाशीपोटी काम करायचं, नाही केलं तर त्याला मारायचं. एवढं काम कर मग खायला मिळेल. दिवस दिवस उपाशी, काम करायला उशीर झाला तर मारच खायचा. चाबूक असायचे त्या मालकापाशी. असा एक गुलाम, त्याचं नाव अँड्रोक्लीज आहे. एका व्यापाऱ्याने तो कोणाला तरी विकला, एकाकडे तो आला. तो भयंकर दुष्ट, ज्याने त्याला घेतला तो. अशीच त्याला सगळी वागणूक. लहान वयाचा होता, 12-14 वर्षाचा पोरगा. रोजच मार खायचा चाबकाने, आणि भाकरी कधी खायलाच नाही मिळायची. वैतागला एक दिवस, आणि मालकाचं लक्ष नाही असं पाहून घरातून पळून गेला. रोज याचा मार खायचा, रोज थोडं थोडं मरायचं. यापेक्षा मी जंगलात जातो, एखाद्या वाघासिंहाच्या पुढे जातो, तो मला खाईल तर मी पटकन मरेल, माझं दुःखच नाहीसं होईल. मरायसाठी जंगलात गेला. वाघ सिंहाने खावं म्हणून गेला. असं करीत असताना बसलाय, वाट पाहतोय. बराच वेळ थांबला, आणि एक आला मोठा वाघोबा, भुकेलेला झालेला. जीभ बाहेर काढून ती लळलळ करते आहे, आणि वेगाने झेप घेण्यासाठी वाघोबा आला. पण त्याला फारसं वेगाने चालता येत नव्हतं वाघाला. त्याने तो पुढचा एक पाय वर केला होता, 3 पायावर चालत होता. अँड्रोक्लीजने पाहिलं, याच्या पायाला काहीतरी दुःख आहे. म्हणून अँड्रोक्लीज म्हणाला, आपणच त्याच्याजवळ जावं, नाहीतरी मरायला चालोय. तो जवळ गेला. वाघाने याच्यावर उडी नाही मारली, त्याच्याजवळ थांबला. याने पाहिलं, त्याच्या त्या पुढच्या पायामध्ये, तळपायातून एक काटा पायाच्या वर आला. एवढा मोठा तो काटा, जाडजूड. अरे अरे, बिचाराला किती वेदना होत असतील. त्याने तो काटा, त्याचा पाय हातात धरला, आणि काटा जोर लावून उपसून काढला, फेकून दिला. रक्त भळभळ व्हायला लागलं. फाटकं तुटकं काय अंगामध्ये कुडतं होतं ते त्यांनी काढलं, त्या पायाला गुंडाळून दिलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. त्या वाघाने मोठ्या प्रेमळ नजरेने या पोराला पाहिलं. वाघोबा जंगलात गेला. अरे, वाघ येऊन त्यांनी मला खाल्लं नाही, हे कसं असं झालं? पुन्हा कोण्या वाघाची वाट पाहत बसू आपण आता? तिथेच बसला, रडत बसला. ह्या मालकाने अँड्रोक्लीज पळून गेलाय म्हणून बाकीचे 4 जणांना पाठवलं. हे पोरग कुठे असेल तिथून त्याला धरून आणा. ओढीत ओढीत आणला. गेले त्या जंगलात, तो सापडला. त्याला आणलं ओढीत ओढीत. याला आता 7 दिवस खायला काही घालू नका. एका खोलीत कोंडून ठेवला. उजेड नाही, पाणी नाही, हवा नाही, अन्न नाही. कोंडलेलं पोरग अँड्रोक्लीज खोलीत आहे. जा पुन्हा जंगलात, बाकीच्यांना म्हणतोय तो, आणि एक वाघोबा घेऊन या. गेले. एक वाघ धरून आणला. वाघाला पिंजऱ्यात कोंडा, आणि त्या वाघालाही 7 दिवस खायला काही देऊ नका. पिंजऱ्यात वाघ, खोलीत ते पोरग. ह्या काय प्रयोग आहे? त्या खूप भुकेलेल्या वाघापुढे याला नेऊन सोडला की वाघ ताबडतोब याला खाईल. पळून जाण्याची हीच फक्त शिक्षा आहे. आला तो वाघ. 7 दिवस झाले. पोराला बाहेर काढलं. एकाने पिंजऱ्याचं दार उघडलं आणि अँड्रोक्लीजला आत लोटून दिलं. आत लोटून दिल्याबरोबर तो वाघोबा ह्या पोराजवळ आला.
आणि आपल्या जिभेने पोराचं अंग चाटायला लागलं. आपल्या शेपटाने तो त्याला कुरवळायला लागला. आपली मान त्याने अँड्रोक्लिजवर टेकवली. आपल्या मानेने डोक्याने त्याच्या सर्व अंगाला तो कुरवाळीतच राहिला. पळून जाणाऱ्या गुलामाला काय शिक्षा असते हे पाहायसाठी त्यांनी गाव जमा केलं होतं आणि हा प्रयोग मैदानात चालला होता. सगळे लोक पाहत आहेत, वाघ याला खात कसा नाही. इतके दिवसाचा उपाशी वाघ ताबडतोब यांनी खायचं ना, खात कसा नाही. अँड्रोक्लिजने ओळखलं, ज्या वाघाच्या पायातला काटा मी काढला तोच हा वाघ आहे. केवढा कृतज्ञ तो वाघ आहे. दोघांची अशी मैत्री झाली, ते एकमेकाचे सखे. वाघ असो सिंह असो, त्यांना प्रिय करून घेणे याला मैत्रीच म्हणतात. आणि ते प्रिय करून घेण्यासाठी आपल्याला काय त्याग करावं लागेल, जे कर्म करावं लागेल ते करताना मागे नाही फिरायचं. मैत्र करुणा दुःखी कष्टी लोकांच्याबद्दल आपलं अंतःकरण द्रवलं पाहिजे. गरजवंतांची गरज भागवण्याचा जो वृत्तीचा प्रकार आहे, त्या चित्तवृत्तीलाच करुणा नाव आहे. करुण एवच जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, त्याला भक्त म्हणतात. सकल संतांमध्ये असं आहे. एकनाथ महाराज गोदावरीवर गेले स्नानाला. कोणीतरी गावातले खूपच लोक येत आहेत. कोणीतरी आई पोराला घेऊन आली. ती काही कामात विसरली असेल का माहीत नाही, का तिला न कळत पोरगं तिच्या मागे आलं असेल. भर ऊन आहे, नाथ महाराज 3दा स्नान करायचे. सकाळचं प्रातस्नान, दुपारचं माध्यान्ह स्नान. भर उन्हामध्ये ते स्नानाला यायचे. असे स्नानाला आलेले. ते लहान 2 वर्षाचं एक बाळ त्यांना त्या तापलेल्या रेतीमध्ये रडताना दिसलं. ते अंत्यजाचं बाळ होतं. पटकन आपलं स्नान थांबवून त्या बाळाजवळ गेले. त्याला उचललं, कडेवर घेतलं. तिथे उपस्थित जे दिसले त्यांना विचारलं, तुमच्या कोणाचं? कोणी म्हणे नाही आमचं. त्याला घेऊन नाथ गावात आले आणि त्या अंत्यज वस्तीतलं बाळ म्हणून कळल्यावर त्या वस्तीत जाऊन त्यांनी ते पोर त्या आईच्या स्वाधीन केलं. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. करुणा. निर्मम, माझे काहीची न म्हणे, काहीच माझं नाही. आपल्याला फारच म्हणावं लागतं. खूप गोष्टींना आपण माझं माझं म्हणतो. मी 2-3च गोष्टींना माझं म्हणावं एवढी परवानगी मागितली साधूंना. कोणती? माझा चष्मा म्हणावं. दुसऱ्याचा आपल्याला चालत नाही, आपला दुसऱ्याला चालत नाही. चष्म्याला माझं म्हणावं. कपड्यांना नाही म्हणू, एकमेकाचे कपडे एकमेकाला वापरता येतात. चष्म्याला माझं म्हणावं. औषधाच्या गोळीला माझी गोळी आहे म्हणावं. एकमेकांच्या औषधाचं अदलबदल करून तो इतक्या खातोय गोळ्या, दे ना मला 2-4, असं नाही म्हणायचं. आता मी काय तुमच्या समोर कशा या गोळ्या खाऊ, तुम्ही माझ्याबरोबर 2 खाऊ लागा. नाही, औषध ज्याचं त्याचं वेगळं, चष्मा ज्याचा त्याचा वेगळा. एवढ्याच बद्दल त्याला माझा म्हणण्याचा दोष नाही आहे. बाकी काही माझं नाही. कोणाच्या सोबत आपण एखाद्याच्या घरी जातो,
त्या घराच्या दारापाशी आल्यावर आपण थांबतो, तोही थांबतो. लागलीच माझ्या डोक्यात येतं, हे तुमचं घर आहे का? हेच का तुमचं घर? नाही, हे आपलं घर आहे का? मी बद्दल आम्ही म्हणावं आणि तू बद्दल तुम्ही म्हणावं, याची सभ्यता वाढवावी. हे तुमचं घर नाही म्हणायचं, हे आपलं घर आहे का? मोठ्या माणसाला आपण म्हणावं. मी आणि तू अविवेकांनी वापरण्याचे शब्द आहेत. मी तू हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे, ओळीच तशी आहे. मी तू अशी भाषा नाही. मला जेवायला सांगितलं कोणी, माझ्यासोबत हे उभे होते. आता एकट्याला सांगणं शोभत नाही, म्हणून तो सांगणारा म्हणतो, तुम्ही पण या. या पण शब्दाने अपमान होतो, लक्षात घ्या. तुम्ही पण या याचा अर्थ न आल्यास चालतं असा होतो. तुम्ही या नाही, आपणही आलात ना तर खूप आनंद होईल. या, आपण या. मी शाळेमध्ये शिकवत असेल तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या आवाराच्या बाहेरच बस स्टॉप होता. फाटकातून बाहेर पडलं की बस तिथे उभी राहिली. त्या बससाठी मी आले आणि त्याच ठिकाणी त्या सडकेला उतार आहे खूप. वरून उतरते, त्या फाटकाच्याच पुढे उतार आहे. अशा उताराच्या जवळ दोन बाजूंनी दोन वाहनं आले आणि एकमेकावर दोन्ही समोरासमोर टक्कर करून पडले. माणसांना काही झालं नाही, वाहनं वेडेवाकडे झाले. त्यातला एक हिंदी सायडर होता, दुसरा मराठी माणूस होता. तो हिंदी माणूस, तो जो धडकला, त्याला म्हणतो, क्या आपको हम दिखे नहीं? तिथे त्यातली एक मी असते तर मी काय केलं असतं? तिथे मी विचार केला. मी म्हटलं असतं, आंधळा झाला काय एवढी मोठी, मी तुला दिसली नाही भोकण्या? तो हिंदी माणूस भांडण्याच्याच वेळेला, आपत्ती आलेच्या प्रसंगी सुद्धा संस्कृती सोडित नव्हता. ते कधी तू मैं असं नाही म्हणत, ते आपच बोलतात. हिंदू लोकांची संस्कृती हिंदी लोकांनी जास्त पाळली, त्यांची भाषा अधिक सभ्य आहे. मी तू हे भाषणे, मी तू म्हणायचंच नाही, आपण म्हणायचं. उद्या आपण आमच्याकडे जेवायला या. तो आपल्यापेक्षा लहान असला तरी आपणच म्हणावं. सगळ्यांच्या चैतन्याला आवाहन करावं. कोणाचं चैतन्य आपल्याहून लहान नाही आहे. भक्त लक्षण शिकतोय आपण. त्या भक्त लक्षणात आपल्याला कोणत्या उंचीपर्यंत आपण पोहोचलो याचा विचार करायचा. मी तू हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे, कशालाच माझे म्हणत नाही. आता दोघांना घेऊन आले मी माझ्या घरी. मी सांग, हे आपलं घर आहे, हे आपलं घर आहे, हे माझं घर नाही म्हणा, हे आपलं घर. हे फुलं घेऊ का मी? कोणीतरी विचारी. हो घ्या ना, आपलेच आहेत, घ्या. नेहमी दुसऱ्याचा सन्मान आपल्याच सन्माना इतका आहे याची जाणीव ठेवून आपली भाषा दुरुस्त करावी. भाषा दुरुस्तीसाठी मन दुरुस्त करावं आणि अशा मनाने आपण जगत गेलो तर आपला भक्त होतो, आपण भक्तच होऊन जातो. चैतन्याची ओळख ठेवावी, सगळ्यांच्या सन्मानाने जगावं, दुःखितांच्या बद्दलची दया जागी करावी
कोणाच्याही अपराधाची क्षमा करावी, तो क्षमी आहे. पृथ्वी क्षमा करते सगळ्यांना, म्हणून पृथ्वीचं नावच क्षमा आहे. पृथ्वीला क्षमा म्हणतात. खड्डा खोदला तरी बोलत नाही, घाण टाकली तरी बोलत नाही, 50 माणसं उभे राहिली तरी बोलत नाही, कोणीच उभं राहिलं नाही तरी बोलत नाही, लाखो माणसं तिच्यावर नाही बोलत. एवढा मोठा हिमालय तिने धारण केला. सगळंच धारण करते, चांगलं वाईट जड चेतन, कितीही लहान कितीही मोठं, साधू दुर्जन सगळं. ह्या पृथ्वीने रामाला धारण केलं, तसं रावणाला सुद्धा धारण केलं त्याच पृथ्वीने. आणि कोणी किती कसंही वागतं, सरळ लाथा मारताना पृथ्वीला वाटेल तितके खड्डे. हे रस्त्याने आता मोठमोठ्याला सडका बांधणं चालू आहे, डोंगर तोडणं चालू आहे, जमिनीला खड्डे पाडणं चालू आहे. एकावरही ही पृथ्वी अजून ओरडली नाही. क्षमा. कितीही प्रकारचे अत्याचार कोणी केले तरी तो विरोधाचे सूर काढीत नाही, याला क्षमा म्हणतात. कोणी प्रश्न विचारी, अशी दुर्जनाला क्षमा केली तर ते जास्त बहकतील. हा व्यवहाराचा भाग आहे. भक्त लक्षणे शिकतो आहे. अशा भक्तांना कोणी त्रास देईल त्याचा समाचार घेण्यासाठी परमात्मा समर्थ आहे. रावणाने सज्जनांना त्रास दिला, त्याच्या समर्थना, त्याच्या संहारासाठी, त्याला धडा शिकवायसाठी प्रत्यक्ष देव आला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. भगवान येतात. मग आपण काय करावं? आपला तेवढा अधिकार असेल तर प्रतिकार करावा. सामान्य माणसाने कायदा हातात घेऊ नये. सामान्य माणसाने भक्ताची नीती, देवाने घालून दिलेला धर्म उल्लंघायचा नाही. आपापल्या मर्यादेत आपण हे सगळ्या सद्गुणांचं पालनच करायचं. आपल्याला तेवढं सामर्थ्य नाही तोपर्यंत उपद्व्याप करण्यात शिरायचं नाही. द्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार. अहंकारच नाही. सुखदुःखाच्या बाबत समान. प्रारब्धानुसार कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट येतात. सबदिन होत न एक समान. नाही, बिघडायचं नाही. आमच्या घरात कोणाला ताप आला आणि तो जर कणताना दिसला, अहो जरा सहन करा, असे काय कणता? आणि मला ताप आल्यानंतर काय करते? अहो कोणी द्या ना माझ्याकडे थोडंसं लक्ष, हे मला आता सहन नाही होत. तो निदान कणतच होता, मी तर रडायला सुरुवात करते. नाही, सुख दुःख सम. ताप नसताना तो दुसऱ्याला रोग्याला धडे शिकवतो, स्वतःला ताप आल्यानंतर धडे विसरतो. सुखदुःखात समान राहता येणे आपल्याला शक्य होत नाही. पोरग नापास झालं, TV पाहत बसला, नापास होईल नाही तर काय. आपलं पोरग पास झालं, रात्री रात्री अभ्यास केला त्याने. माझा धाकच आहे त्याला, करतोच तो अभ्यास. ती आई म्हणते पण माझं पोरग नापास झालं. तुमचा वचकच नाही त्याच्यावर, तुम्हाला पोरं नाही सांभाळता आले. प्रतिकूल अनुकूल दोन्ही परिस्थितीत चित्ताचा तोल कायम असावा. ही असा जो वागतो तो भक्त आहे. बाकीचे सद्गुणांचा लक्षणांचा विचार उद्या करूया. आपण या ठिकाणी आता वाणीला विराम देऊ, थांबवू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम. आपल्या सर्वांसाठी परमपूज्य मंदारे नामांतर आणि खूप खूप धन्यवाद.